नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आज विद्यालय तुमच्या स्वागत करत आहे. आज जो आपल्या व्याकरणचा धडा आहे त्याचं नाव काय? वाक्यरचना. काय आहे तिचं नाव? वाक्यरचना. आणि हा धडाचा हा पहिला सीझन आहे. तर चला बघूया या सीझनमध्ये आपण काय पाहणार किंवा काय करणार आहे. तर चला बघून घ्या. बघा, पहिले आपण बघणार आहे वाक्य रचना यांची परिभाषा किंवा वाक्य यांची परिभाषा बघणार आहे. तर सगळं नीटप्रमाणे ऐकून घ्यायचं आहे तुम्हाला. बघा, शब्दों के ऐसे सार्थक समूह को वाक्य कहते हैं जिससे किसी विचार की पूर्णता प्रकट हो. शब्द जे आहेत त्याच्या असं सार्थक समूहला, शब्द जे आहे त्याला असं सार्थक समूहला वाक्य बोलत आहे किंवा कहत आहे ज्यांच्या कोणत्याही विचाराची पूर्णता प्रकट करतो. जे कोणत्याही विचाराचं पूर्णता प्रकट करतो. कळलं की नाही? हो, पुन्हा सांगत आहे मी, नीटप्रमाणे ऐकून घ्या. शब्दाचे असं सार्थक समूह जे शब्दाचे असं सार्थक समूह ज्यांना आपण वाक्य बोलत आहे, जसे कोणताही विचारती पूर्णता प्रकट करत आहे त्यांना आपण वाक्यरचना असंही म्हणतं. कळलं की नाही? हो. जसे इथे तुम्ही बघणार, एक छोटेसे घर में दादीमा रहती थी. एक खूपच छोटीशी लहानशी खोली आहे, तिथे दादीमा म्हणजे आजी आई राहत होती. इस वाक्य से पूर्ण अर्थ का बोध होता है. या वाक्यातून आपल्याला पूर्ण अर्थाचे बोध होत आहे. या वाक्यातून आपल्याला पूर्ण अर्थाचा बोध होऊन जात आहे. नीचे दिए गए वाक्य को पढ़ो. खालती काही वाक्य दिलेलं आहे, तर नीटप्रमाणे बोलायचं आहे किंवा ऐकून घ्यायचं आहे. कळलं की नाही? हो. जसे इथे बघा, समय बहुत बलवान है. समय हा जे समय आहे ते खूपच बलवान आहे. समय काय आहे? खूपच बलवान आहेत. दुसरा, सूर्य पूर्व में उदय होता है. सूर्य कुठून उदय होता है? पूर्व मध्ये उदय होऊन जात आहे. कुठून? पूर्व मध्ये उदय होऊन जात आहे. सदा सत्य बोले. आम्हाला सदैव सत्य बोलायचं आहे. आम्हाला सदैव सत्य बोलायचं आहे. इथे काय दिलेलं आहे? आम्हाला म्हणजे सदा, आपल्याला सत्य बोलायचं आहे, खोटे नाही सांगायचं आहे, असं या वाक्यातून दिलेले आहेत. तुम्हाला वाक्य कळाले आहेत की नाही? लवकर सांगा. नाही कळाले आहे तो पुन्हा सांगणार आहे मी. कळाले? छान. तर अजून काय आहे बघून घ्या. बघा, आता आपण पाहणार आहे वाक्य यांची भेद. काय पाहणार आहे? वाक्य यांची भेद. तर वाक्यांचे दोन भेद आहे. किती भेद आहे? दोन भेद आहे. एक आहे रचनाचे अनुसार आणि दुसरा आहे तुमच्या अर्थांचे अनुसार. तर वाक्यांचे दोन भेद आहे. पहिला आहे तुमच्या रचनाचे अनुसार आणि दुसरा आहे तुमच्या अर्थाचे अनुसार. तर आता आपण काय पाहणार आहे? पहिला, रचना के अनुसार वाक्य के तीन भेद. रचना यांच्या अनुसार वाक्यातून तीन भेद आहे. तर पहिला कोणता आहे? सरळ वाक्य, दुसरा तुमच्या संयुक्त वाक्य आणि तिसरा तुमच्या मिश्र वाक्य. तर रचनाच्या अनुसार आपल्याला तीन वाक्य पाहायचं आहे. कोणता आहे ते? सरळ वाक्य, संयुक्त वाक्य आणि तिसरा तुमच्या मिश्र वाक्य आहे. तर याबद्दल आपल्याला तीन वाक्य पाहायचं आहे. तर चला बघून घ्या. बघा, आता आपण पाहणार आहे सरळ वाक्य. सरळ वाक्य काय आहे आणि त्याबद्दल आपल्याला कशी माहिती आपण जाणून जाऊ शकतो. बघा, जिस वाक्य में एक ही मुख्य क्रिया हो उसे सरल वाक्य कहते हैं. ज्या वाक्यातून, नीटप्रमाणे ऐकून घ्या, ज्या वाक्यातून एकही मुख्य क्रिया आहे त्यांना आपण सरळ वाक्य म्हणतो. कळलं की नाही? पुन्हा सांगत आहे मी, नीटप्रमाणे ऐकून घ्या. ज्या वाक्यातून एकही मुख्य क्रिया आहे त्यांना आपण सरळ वाक्य असंही म्हणतो. कळलं ना? हो. जसं इथे बघा, 5 साल बाद राजा ने चारों बहनों को बुलाया. 5 साल पूर्वी राजा यांनी आपल्या चारो बहिणो म्हणजे चारो बहीणला बोलवले. चारो बहीण यांना बोलवले. तर दुसरा तुम्ही बघा, अब मुझे अपने किए पर पछतावा हुआ है. आता मला माझा कियेवर म्हणजे मी काहीही केले आहे त्याबद्दल मला पछतावा होऊन जात आहे. तिसरा, कभी हरा भरा पेड़ मत काटो. कधीही आपल्याला हिरवीगार वृक्ष नाही कापायचा आहे. कळलं? कधीही आपल्याला हिरवीगार वृक्ष नाही कापायचा आहे असं त्यांनी सांगितलेले आहे. तर याप्रमाणे तुम्ही इथे बघणार आहे हा जे सरळ वाक्य काय दिलेले आहे, कारण की यामध्ये एकही मुख्य क्रिया आहे. काय आहे?
यामध्ये एकही मुख्य क्रिया आहे, तर यांना आपण सरळ वाक्य असंही म्हणतं. कळलं की नाही? हो. तर आता आपण दुसरा पाहणार. बघा इथे दुसरा तुमच्या काय आहे? संयुक्त वाक्य आहे. दूसरा काय आहे तुमच्या? संयुक्त वाक्य आहे. जिस वाक्य में दो या दो से अधिक सरल वाक्य समुच्चय बोधकों या आदि से जुड़े होते हैं उन्हें संयुक्त वाक्य कहते हैं. बघा आता नीटप्रमाणे ऐकून घ्यायचं आहे तुम्हाला. कळलं? हो. बघा ज्या वाक्यातून दो किंवा दोनचे अधिक ज्या वाक्यातून आपल्याला दोन किंवा दोनचे अधिक सरळ वाक्य समुच्चय बोधक यावर सरळ किंवा समुच्चय बोधक यावर येणार आहे किंवा जोडणार आहे त्यांना आपण संयुक्त वाक्य असंही म्हणतं. त्यांना आपण काय म्हणतात? संयुक्त वाक्य असंही म्हणतं. कळलं की नाही? चला पुन्हा सांगत आहे मी, नीटप्रमाणे ऐकून घ्यायचं आहे. कळलं? हो. ज्या वाक्यातून दोन किंवा दोन ते अधिक सरळ वाक्य किंवा समुच्चय बोधक या आदीचे जोडणाऱ्या वाक्य संयुक्त वाक्य होते. कळलं की नाही? हो. बघा इथे समय पर अंकुर फुटे और गेहूं के दाणे तयार हुए. तर तुम्ही बघणार की इथे संयुक्त तर याबद्दल जोडून जात आहे. कळलं? संयुक्त काय याबद्दल जोडून जात आहे. बघा समय पर अंकुर फुटे, समयानुसार अंकुर फुटलेला आहे आणि गेहूंचे दाणे जे हे तयार होऊन झालेले आहे. पुन्हा सांगत आहे मी, समयानुसार अंकुर फुटलेला आहे आणि गेहूंचे दाणे तयार होऊन झालेला आहेत. दुसरा, मैं शरीर से बूढ़ा हूं किंतु उत्साह में जवान हूं. तर तुम्ही इथे बघणार की किंतु हा एक संयुक्त दिलेले आहे, मतलब जोडून जाणार आहे. बघा मी शरीरावर म्हातारे झालेला आहे परंतु माझा उत्साह जवान आहे. माझे जे उत्साह आहे ते जवान आहे. तीसरा, रजा साहब ने मुझे इंटरव्यू दिया और बहुत सारी बातें हुई. रजा साहब यांनी मला इंटरव्ह्यू दिले आणि आमच्या एकमेकाशी खूपच बोलणी झालेली आहे. खूपच म्हणजे सारी बाते, खूपच बोलणी झालेली आहे. याबद्दल त्यांनी इथे सांगितलेले आहे की रजा साहब आणि मी इंटरव्ह्यू घेताना त्यांच्याबरोबर किंवा त्यांच्याबद्दल खूपच अशी बातमी केलेली आहे की ज्यांचं रजा साहेबने खूपच माझ्याशी बातमी केलेली आहे. कळलं की नाही? लवकरच लवकर सांगा. हो. तर अजून काय आहे बघून घ्या. बघा आता आपण पाहणार आहे मिश्र वाक्य. का पाहणार आहे? मिश्र वाक्य पाहणार आहे. बघा जिस वाक्य में एक प्रधान और शेष आश्रित उपवाक्य हो कहते हैं त्यांना आपण मिश्र वाक्य असंही म्हणतात. बघा ज्या वाक्यातून एक प्रधान आणि एक शेष आश्रित उपवाक्य होऊन जाते त्यांना आपण मिश्र वाक्य असंही म्हणतं. कळलं की नाही? पुन्हा सांगू का? हो. ज्या वाक्यातून एक प्रधान आणि शेष आश्रित उपवाक्य होऊन जात आहे त्यांना आपण मिश्र वाक्य असंही म्हणतं. कळलं आता? हो. जसं इथे बघा दिलेले आहे, मनुष्य में जो घृणा है वो पशुत्व की निशानी है. तुम्ही इथे बघणार की एक प्रधान आहे आणि त्यावर ते आश्रित आलेले आहे. एक प्रधान आहे आणि त्यावर ते आश्रित आलेले आहे. म्हणजे मनुष्य मध्ये जे घृणा आहे ते पशुत्वाची निशाणी आहे. म्हणजे घृणा तर आहे तर पण कोणाची निशाणी आहे? पशुत्व म्हणजे जानवरची निशाणी आहे. तर याबद्दल हा एक प्रधान शेषवर आश्रित होलेले जात आहे. दूसरा, मैं सोच में पड़ गई क्योंकि मेरा काम तो पुणे में है. मी विचारातून पडलेली आहे कारण की माझं जे काम आहे ते कुठे आहे? पुण्यामध्ये आहे. ते कुठे आहे? पुण्यामध्ये आहे. तीसरा, नाखून बढ़ते हैं तो बड़े, मनुष्य उन्हें बढ़ने नहीं देगा. नाखून जे वाढत जाणार आहे ते वाढू द्या किंतु मनुष्य त्यांना वाढणार नाही असं त्यांनी सांगितलेले आहे. तर तुम्हाला कळाले आहेत ना मिश्र वाक्य कशा प्रमाणे बनत आहे किंवा नवीन तयार होऊन जात आहे. कळलं की नाही? हो. तर अजून काय आहे बघून घ्या. तर आज आम्ही शिकलो की कशा प्रमाणे हे जे अर्थांच्या वाक्य रचनाचे जे प्रकार आहे आपण दोन पाहणार आहे. आता आपण एक पाहिले तर याबद्दल यांच्या तीन प्रकार आपण पाहिले. तीन प्रकार पाहिले तर याबद्दल या तीन प्रकाराचे आपण उदाहरणवीर पाहिले आणि त्यांची परिभाषा बी पाहिले. ते परिभाषा तुम्हाला पुन्हा ऐकायचं आहे. पुन्हा ऐका बरोबर त्यांची परिभाषा कशा प्रमाणे दिलेली जात आहे किंवा कशा प्रमाणे दिलेले आहे ते त्यांच्या वाचन करायचं आहे आणि त्यांचे जे उदाहरण दिलेले आहे त्याबद्दल तुम्हाला कशा
प्रश्न विचारून जाणार आहे हे पण तुमचा प्रश्न आहे. तर याबद्दल मी तुम्हाला हेच बोलणार आहे की त्यांची परिभाषा किंवा त्यांचं जे प्रकार आणि त्यांचं जे उदाहरण दिलेलं आहे ते नीटप्रमाणे ऐकून घ्यायचं आहे. असं नाही आहे की तुम्हाला नाही समजणार, ते तुम्हाला लवकरच लवकर समजणार. आणि हा जे व्याकरणची खूपच महत्त्वाची गोष्ट आहे की तुमचं व्याकरण बद्दलही तुमचा जे अंक तुम्हाला आणखीन भेटणार आहे. तर याबद्दल तुम्हाला काय करायचं, सगळं व्यवस्थित नीटप्रमाणे ऐकून घ्यायचं आहे. जिथे जिथे तुम्हाला असं वाटत आहे की मला नाही कळणार किंवा नाही समजणार, कसं प्रमाणे करायचं आहे किंवा कसं प्रमाणे नाही करायचं, तर सगळं व्यवस्थित प्रमाणे मी तुम्हाला दिलेलं आहे. फक्त तुम्हाला काय करायचं, ऐकायचं आहे नीटप्रमाणे आणि विचार करायचे आहे त्यांच्या प्रश्नाचं बरोबर आणि लिहायचे पण. लिहिताना विचार करणं किंवा वाचन करणारा खूपच छान गोष्टी आहे, कारण की तुम्हाला लवकरच लवकर कळते की यांना काय करायचंय किंवा नाही करायचंय. तर सगळं नीटप्रमाणे ऐकून घ्या. जिथे जिथे तुम्हाला असं वाटत आहे की नाही कळलं किंवा नाही समजला, तर पुन्हा ऐकून घ्यायचं आहे. जितकं बाळ तुम्ही ऐकणार तितकं बाळ तुम्हाला लवकरच लवकर कळणार आहे आणि लवकरच लवकर समजणार आहे. कळलं की नाही? सांगा की लवकर. कळाले. छान. धन्यवाद.